बनवणार आहोत झणझणीत वांगा पावटा कालवण। किती छान दिसतंय ना, मस्त सोप्या पद्धतीने आपण हे कालवण बनवणार आहोत। आता मी कढाई घेतलेली आहे, त्यामध्ये मी तेल ॲड केलेलं आहे। त्यानंतर मी बारीक कट केलेली कांदी त्यात ॲड केलेली आहे। कांदी फ्राय होईपर्यंत आपण त्याला भाजून घेणार आहोत। हे दोन मी वांगी घेतलेली आहे, यांना मी उभे कट केलेले आहे। आता हे वांगी आपण तेलात ॲड करणार आहोत। ह्यांना आपण व्यवस्थित परतून त्यानंतर 5 मिनिटे झाकण लावून शिजवून घेणार आहोत। पाच मिनिट झालेली आहे, बघा आपली वांगी कशी फ्राय झालेली आहे। आता त्यानंतर मी कट केलेले टोमॅटो ॲड करणार आहे। ह्यांना पण व्यवस्थित परतून त्यानंतर आता टोमॅटोना पण आपण 2 मिनिट झाकण लावून शिजवून घेणार। आता बघू शकताय तुम्ही टोमॅटो आणि वांगी आपली कशी फ्राय झालेली आहे व्यवस्थित। वांगी पण गोल्डन ब्राउन झालेली आहे। आता आपण त्यामध्ये हळद पावडर अर्धा चमचा ॲड करणार आहोत। घरी बनवलेली कांदा लसूण चटणी आहे, हे मी 2 चमचे ॲड करत आहे। आता सगळं आपण व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत। आता आपण झाकण लावून 2 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत। हे बघा किती मस्त आणि किती छान दिसत आहे आपली वांगी, आणि साइडने पण तेल आलेलं आहे आपल्या भाजीला। टोमॅटो पण शिजलेले आहेत। आता आपण हे पावटी घेतलेली आहे, हे पावटी मी आधी शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये। हे पावटी आपण आता ॲड करणार आहोत। आता व्यवस्थित त्यांना मिक्स करून घेणार आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला जेवढं दाटसर कालवण पाहिजे तेवढं पाणी घाला। आता मी इथे 1 वाटी पाणी घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यात पाणी ॲड करू शकता। आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत। आता आपण झाकण लावून 2 मिनिटे शिजवून घेणार आहोत। बघा आपली वांगी उकळलेली आहे। आता त्यामध्ये कट केलेली कोथिंबीर घालून शिजवून घ्यायचं आहे 5 मिनिट। बघा किती मस्त दिसते आपलं कालवण। सोप्या आणि सिंपल पद्धतीचे हे वांगी पावट्याचे कालवण आपण बनवले आहे। पण एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर आपली वांगे पावट्याची रेसिपी तयार झालेली आहे। आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर